आणि बाळू मामा झाला सभापती आणि आई सत्यवा बघा संगतीला आणि बावन केला अरे तुझ्या अंगाला आणि वंदन करतो बाळू मामाला आणि रंग भरू दे माझ्या गाण्याला आणि वंदन करतो काशीलिंगाला आणि म्हणती तुम्ही द्यावी अरे तुझं गुण गाया आणि देवाचा तू देव महान आणि तीन मुलकी तुझा गजबाल आणि बाळू मामाचा काशीलिंगाचा आणि वरदास्त देवा माझ्या शिराला आणि ताप मार गजा ढोलाला आणि आवाज भिडू दे माझा गगनाला आणि चुंबरान मांडल या बघा मांडले चुंबरान मांडल व बघा मांडल
सोलापूर जिल्ह्याला करमाळा तालुका असंही ना देवा खायला देवरवाडी गाव भेवरवाडी होय त्या गावामध्ये मामाची बकरी आली त्या मामाची बकरी पावन झाली आणि आज परडीचा कार्यक्रम झालेला देवा उजनी धरणाच्या कडेला देवा आहा. सत्ययुगात केलेल्या धनगरानं होय होय आज कलियुगात चालू आहे खराय देवा गंगा भागीरथीला भोर नदीतनं मेंढ्या अलीकडं पलीकडं काढल्या का मेंढका त्या नदीला वगमान देत होता असं बाई ग आहा. जेव्हा तुला देकाचं फळ शेंदीचं फळ वाहेल होय आणि माझ्या मेंढ्या आहा. तुझ्या पात्रातनं परत वाहत नेन असा वगमाने दिला होता बाबा ती सत्ययुगाला झालेली गोष्ट आज कलियुगाला चालू आहे सुरक्या खराय देवा आणि कसं कसं आणि हाय हो मला लई जण विचारते ती मी अडाणा माणूस आहे होय मला म्हणायची मोबाईल वर मी केव्हा दिसत नाही बर तुम्ही ओळख जाताय होय पण देवा कसं त्या मोबाईल वर काय आणतं ती म्हणते ती काय ती कोणी आणलं माहिती आहे का कोणी हो तेव्हा ही दोन माणसं मोर मोबाईल घेऊन उभा राहिलेली त्या आहा. एक शांतीलाल कोळेकर होय बजरंग बलीन दुसरं पप्पूदादा चव्हाण असंही ना बाबा पण आता ते काय म्हणते ती काय म्हणते ते मला नादाला लावलं ना आता ही काय म्हणते माहिती आहे का काय म्हणते ते अरे बाळू मामा झाली माझी राहिला राहिला रे तुझ्या विना जीव माझा राहिला राहिला रे बाळू मामा झाली माझी राहिला राहिला रे तुझ्या विना जीव माझा राहिला राहिला रे अरे बाळू मामा झाली माझी राहिला राहिला रे तुझ्या विना जीव माझा राहिला राहिला रे चेहरा तुझा नजरे पुढं जायला जायला रे कशा थोडं घास खाली येईना येईना रे देवा हो जमल्यावर पप्पूला काय वाटतं माहित आहे का काय वाटते कारभारी म्हणला मला आज लय आनंद झाला होय मग मला तर आज असं वाटलं अरे आज महापोराच्या मामाच्या दाराचं बघितलंय नाचतो आज महापोराच्या मामाच्या दाराचं बघितलंय नाचतो झांज डोळे वाजतो ना मामाचा सबिना गाजतो झांज डोळे वाजतो ना मामाचा सबिना गाजतो देवा हो बसलेल्या सगळ्यांना भक्तांना असं माझं कोटी कोटी प्रणाम आणि आता दत्तात्रय आरकिले आरखिले या भक्तांना बी आज परडीचा कार्यक्रम त्यांच्या मळ्यामध्ये झाला 2 नंबर वांगीला त्यांचं नाव काय मला माहित नाही तिचे रुपाले देवा हा ज्याच्या नशिबात आहे हा जलन मिळतो त्याला मिळणार आहे ज्याच्या नशिबात नाही रोज जर जाईन म्हणलं त्याला जाणं होत नाही हो जाणं होईल का अजिबात नाही अरे पहिल्यासाठी एवढ्या देवा झाल्या देवरा झाला हा. बाबा रे काय झालं? आता मूळ विषयाकडे जाऊया या बाळू धनगरानं काय केलं तर सुरक्या काय केलं होतं आणि स्वतःच्या राणीचा विजय सोडून दिला आणि ओ बाळू धनगर देवा त्या वेळेला जगाचा परपंच लागला होता बघायला बाबा मर्या गडी संगतीला घेतलेला जगाचा प्रपंच लागलेला हकाईला आणि त्या वेळेला काय लागलं उत्तर घडायला आणि वाचणाऱ्या देव माझ्या बाळूला आकाशवाणी होयाला बाबा रे या बाळू धनगरानं काय लागलं होतं घडायला देवा त्यात्र ठिकाण्याला देवाची कृपा दृष्टी होईल या बाळूवर आणि उन्हाच्या काराला यो बाळू धनगर आपल्या जोडीच्या मेंढ्यानं सगळं बाबा बाबा आणि मेढ्या लागेला राखायला मेढ्या लागेला राखायला देव माझा यो बाळा पा देव माझा यो बाळा पा दुपारच्या या पाऱ्याला दुपारच्या या पाऱ्याला
तान लागेली जीवाला तान लागेली जीवाला पाणी मैलाया नावे पाणी मैलाया नावे आणि मिरके होते या मुलेते मिरके होते या सांगते देव माझा यो बाळापा देवल्या माझा यो नारायण पाटील त्या हाताला पाटील त्या हाताला देव चालेला निघून देव चालेला निघून पहिली एक एक चढताना देवा नाव तुझं होताने नाही तुझ मला जनाचे बरे रूप तुझं डोळ्याने नाही तुझ मला जनाचे बरे रूप तुझं डोळ्याने दुपारच्या पाऱ्याला उन्हाच्या काराला ताण लागायला हो. आणि घरचे मिडक्याला ताण लागायला देवाच्या वेळेला मुंडके लागले होतं मामाला बोलायला ताण लागली या जीवाला कंठ गेला या सुकुड बाबा मामाला पाणी आणून पाजलं तर लय बरं होईल मामाने दुपारचा पारा पातेल धरायला हाताला आणि पाण्याच्या शोधाला मामा लागला होता लगबगीनं उन्हाच्या काराला पळायला आणि ज्या गिरीला जायला त्या गिरीला पाणी लागलं होतं तळाला दिसाय बाबा त्या वेळेला काय केलं का त्या वेळेला बाबा रे हा. पायातल्या भनकाड गिरीच्या वर सोडायला धोत्राचा खंदा कंबरेला ठेवायला हा बाळू धनगराने आणि देव गा माझा या बाळापा देव गा माझा या बाळापा आणि काय रे लागेला करायला काय गा लागेला करायला आणि पायऱ्या लागला उतरायला पायऱ्या लागला उतरायला आणि गिरियाच्या तेळाला त्या तेळाला गिरियाच्या तेळाला आणि देवगा गेला निघून त्या निघून देवगा गेला निघून आणि पातेले या बहेरले पातेले या बहेरले आणि माघारी या पीरना त्या पीरना माघारी या पीरना देवा बाबा रे देव बाळूमामा हिच्या तळाला गेलता पडद्याने घेऊन येशील ना. आणि पातेले घेऊन गेलेला देवा त्याच वेळेला काही लागला होता पाणी भरून घेऊन येशील ना. पाणी घेऊन माघारी फिरणारी एवढ्या अवधीला देवा त्याच वेळेला इंद्रलोकी देवदूत बाबा आणि भगवंताला कैलासाच्या देवाला कोण पडल्याला देवा त्याच वेळेला ब्रह्म विष्णू महेश आहा घोसळाच्या रूपात आले होते बाबा आणि भगवंताने विचार केला मनाला ना देव काय लागलं होतं करायला असे हीच संधी योग्य आहे आपल्याला बाळू धनगरापची गायाची बाबा म्हणून तिना काकामध्ये जोड्या हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये हिना घेऊन शिना पदवी वस्त्र अंगाला लावलेली काकेला धुळी मारली आणि न धोनी द्यावं बरं का येऊचं हिरीच्या जवळ या बाजूला या बाळू धनगराला लागलं होतं बोलायला आणि कैलासाच या द्यावं आणि गोसाव्याच्या या रूपात आणि गेलं बघाया निघून गेलं बघाया निघून
माझ्या या मामाला गिरियाच्या या गाठाला, गिरियाच्या या गाठाला रुपाली लागेल मागायला अरे ध्वनी माझं या द्यावं काय देवा वेळ पडले बाळूला बाळू माझ्या या मामाला देवा हो कोण पडलं बाळूला आता ह्यांना ना मेडकं आणलं पण ह्यांचा बी आत्मा तृप्त केला पाहिजे मेडकं आणले का पण या गोसाव्याला जर नाही पाणी पाजाव तर पाप लागेल आपल्याला हो पाप लागेल म्हणून बाळूला हातातल्या पातेल द्यायला गोसाव्याच्या हाताला एका गोसाव्याने ती पाच्याला घेतलं आणि सगळं पाणी प्याला हो काय केलं सगळं पाणी पूर्ण प्याला बाबा हा, सगळं पाणी पूर्ण पेला आणि त्या बाळूला लागला सांगायला सांगायला अजून एक आणलं तर बरं होईल बाबा एकट्याची स्थान झाली अजून एक जण पुन्हा वाढून पाच्याला हातात घ्यायला बाळून पातेला हातात घेतलं तर बाळू काय लागला होता बोलायला पुन्हा पहिला उतरला आणि पाणी घेऊन वर आला होता होय आणि दुसऱ्या गोसाव्याला सुद्धा बाळून पाणी पाजायला दोन्ही गोसावी पाणी पिऊन तृप्त झालं होतं आणि या असणाऱ्या बाळू धनगराला या गोसाव्यांचं चरण धरायला त्यावेळेला ही गोसावी काय लागलं होतं बोलायला या बाळू धनगराला तेव्हा हा, त्या बाळू धनगराला गोसावी लागलं होतं सांगायला बाबा हो हा, बाळू काय का तो आम्हाला आज पाणी पाजले आमचा आत्मा तृप्त केला या होय बाबा हा, हा. त्या कलियुगाला तू बोलशील ती गोष्ट खरी होईल जाय तुला इच्छा शक्ती आम्ही देईन वाच्याने तुला प्राप्त होईल असे गोसावी लागलेले बोलायला एवढ्या अवधीला या बाळूला दोन्ही हात जोडलं होतं दोन्ही गुडघे टेकला होता मग तसं या बाळू धनगराच्या तळावर तसे जसं या भगवंतानं कैलासाच्या देवानी सांगितलं होतं असं तुला अग्नी घडायला मगाशी विचार इथं बसलेल्या बायका साक्षीला त्या होय तळ मालक बी असल्या त्यांनी सांगितलं होतं फक्त सवासनी 21 राहायच्या आणि तेवढ्याच जेव घाला आणि बाकीच्या तिकडे गेल्या बघू होय खाली तिकडे नदीला आले कोण उपाशी आले का सगळे जेवण आले मावशा कोण उपाशी आले का तेव्हा हा, अरे लाले टिपरी घुंगारी गावाच्या नावे बाळू मामा माझा नायक विद्या नावे अरे वटली सत्यावा बसली तई बाजा लावे लाडाचा बाळू मामा नाया भोजन लावे अरे उठली सत्यावा बसली भोजन लावे लाडाचा बाळू मामा नाया भोजन लावे अरे पांढरी टोपी वाट्याच्या मागावरी वे मस्तक ठेवलंय मामाच्या चरणावरी वे पांढरी टोपी वाट्याच्या मागावरी वे लाडाचा बाळू मामा खेळतोय मांडीवरी वे भगवंतानं असा आशीर्वाद घेतलेला देवाने आशीर्वाद दिला होता आणि मामा काय लागला होता करायला आणि मामानं फिरून गिरीच्या तळाला जायला पातेलं भरून आणायला मिळकत आणण्याची काळजी लागली या मामाला आणि मामानं
पातेला भरून असणारा यो देव बाळाप्पा पाणी घेऊन आपल्या मेंढ्याच्या तळाकडे निघाला होता मेंढक्याला पाणी पाजायला. आणि गेला बघाया निघून आणि देव माझा यो बाळाप्पा आणि मेंढ्या या चाया वगैरे मेंढ्या या चाया गेला मला आणि मला बी दाखवाला चालू कंटाची रे घरी आणि मला बी दाखवाला विठुरायाची पंढरी आमच्या पप्पूदादाची आमची बहीण काय म्हणते माहिती आहे का? काय म्हणते वा लोक म्हणते ती पंढरी दाखवा होय आणि आमची बहीण काय म्हणते म्हणते? आणि त्यांनी मला बी दाखवा बाळू मामाची घरी त्यांनी मला बी दाखवा साधू संताची घरी तेव्हा हो भगवंतानं स्वतः मेंढक्यांना पाणी आणून पाजलं होतं. बाळू मामाने मेंढक्याला पाणी पाजलं तर मेंढके काय लागलं होतं बोलायला बाबा. परमेश्वर जाधव आहा त्या मावळ भक्ताने 101 रुपयाचं बहुमान केलं. हरिया आमच्या संत बळमामा नाही सत्यवान 4 हाताने देवा 5 जण वर्गात आशीर्वाद लागावा. हरिया आणि मामा लागला होता विचार करायला आपण कर्नाटक सोडूया महाराष्ट्र भागाला मेंढ्या चारणीला जाऊया. साल्या मेंढक्याला मामा लागला होता बोलायला. असं बोलताना देवा या मेंढक्यानी विचार करायला मना ध्यानाचा कसा देवा मामानं फिरून हमीदवाडा गेले बघून आणि मामानं तळ उठवायचा ठरवला होता आणि तळ कुठं आणून सोडायला. बाबा रे देव माझ्या बाळापानं तळ आणलं होता कुणच्या जाग्याला आणि मी ते माझ्या गावाला माझ्या या गावाला हमीदवाडा गेला गेली समज सोडून मेथके गावाला का येशी गाव आल्याला तिच्या बाजूला या बाळू धनगराच्या मेंढ्याचा तळ पडायला काय लागलं होतं दिसा मासा घडायला. आणि या बाळू धनगरापाशी अशी भक्त लोक रोज येणार जाणार. तशी त्याची पहिली बी येत होतो. असं विचार पडल्याला म्हणाला देवा या असणाऱ्या मेतके गावाला या मेतके गावाला कुशापा पाटील म्हणून एक पाटील होता देवा. पाटील काय लागले होते बोलायला बाबा. पाटलाची घर गेली होती मामाच्या दर्शनाला मामाच्या मेंढ्याच्या तळाला. आणि मामाचं दर्शन घेतलं होतं ना मामाला काय लागली होती बोलायला. मामा तुम्ही आमच्या घरी जेवायला या. काय करा जेवायला या आमच्या घरी उद्या भजनाला तुम्ही येता काय हातची लागलेली या कुशापा पाटलाची घर विचारायला बाळू धनगराला असं विचारलं मामानं होंकारा दिला होता. हो मामानं सांगितलं होतं उद्याच्या सकाळच्या निहारीला बकरी सोडून वाटेला उद्या मग तुझ्या घरी निहारीला येईन मी. असं त्या कुशाबा पाटलाच्या राणीला या मामानं वचन दिलं. रामाचे रात्रा संपून जायाला जवळच्या पाऱ्याला आपल्या भगवंताची सेवा झाली होती. मेंढकं जेवलं होतं. मेंढ्या सोडून हिंडायला गेल्या होत्या. बाबा जशा मेंढ्या हिंडाय गेल्या तस काय लागलं होतं घडायला
बाळू मामाने जसा शब्द कुणाला पाठवायच्या राणीला दिलेला आणि दिये बर माझा बाळापा दिये बर माझा बाळापा अरे खांबला लावलाय खांद्याला काठी घेतली हाताला अरे दियेवर चाललाय निघून दियेवर चाललाय निघून पाटलाच्या वाऱ्याला पाटलाच्या वाऱ्याला वाऱ्यामध्ये गेलाया वाऱ्यामध्ये गेलाया देवर माझा बाळापा देवर माझा बाळापा गोंधळ टाकले हातराईला गोंधळ टाकले हातराईला माता माझी मावळी पाटलाची गरज बोलायाला लागली सांगायाला लागली रघुपती राघव राजाला पतित पावन सीतारा सुरक्या हा त्या पाटलाची घरे तर स्वतः लागली होती या बाळू धनगराला विचारायला काय लागली होती विचारायला बाबा आणि या बाळू धनगराला लागली होती विचारायला देवा तुम्ही जेवणार काय बाबा अशा वेळेला बाळू धनगर काय म्हणत होता पाटलाच्या घरची रायो बाळू धनगर काय लागल्याला सांगायला दूध आणि भाकरी ज्वारीची खाईल म्हणून सांगितलं म्हशीचं दूध आणि जुंधळ्याची भाकर खाणार आहे मी दुसरं काही जेवणार नाही मामा हा 2 वर्षाच्या भाकाड म्हशीच्या दूध कुठला आणू म्हशील तुला बाई का हा माझ्या गाईगुरानं गोटा भरलाय म्हशीचा तबेला आहे पण एक सुद्धा म्हशी दूध देत नाही सगळ्या म्हशी आटलेल्या त्या भाकड म्हशीच्या मामा माझ्या लावणीला आज म्हटल्यानंतर बाळू धनगर काय लागला होता बोलायला त्या पाटलाच्या घरचीला पाटलाच्या घरतीला सांगितलं बाई ग हा हातामध्ये चरबी घ्यायची निघून जायचं म्हशीच्या गोट्याला आलं. म्हशीच्या गोट्याला जाऊन काय करू मामा बाबा रे हा म्हशीच्या गोट्याला जायचं हा म्हशीच्या पाठीवर थाप मारायची काचवर पाणी मारायचं धार काढाय बसायचं मामाचा शब्द आहे म्हणल्यावर या पाटलाच्या घरतीनं तेव्हा हा हा दूध दिल का भाकड म्हैस आता काय सांगावं सत्वानं मामाच्या निघलं तर निघलं बाबा रे हो अरे पाटलाच्या बघाया राणीने अरे पाटलाच्या बघाया राणीने पाटलाच्या बघाया राणीने अरे केदीर बघाया निघून केदीर बघाया निघून अरे म्हशीच्या बघाया गोट्याला हो
हो. जसं मामानं सांगितलं होतं तसं या पाटलाच्या राणीनं निघून गेले देवा त्यात्र वेळेला म्हशीच्या गोट्याला थाप मारायला आणि असणाऱ्या म्हशीच्या काठावर लागली होती पाणी मारा घेवा त्या मामाच्या सांगण्यावरनं आणि या भंडाऱ्याच्या सत्वानं आणि काय लागलं होतं देवा घालायला देवा त्यात्र ठिकाण्याला भाकाल म्हशीनं का सोडली हो सोडली हा पाणी मारल्यावर मग देवा हा त्या भंडाऱ्यात काही ताकद असेल का नाही येडबिड झालाय काय हा 100 किलोमीटर कशासाठी आलो या त्या बसलेल्याला विचारा ताकद आहे का भंडाऱ्यात नाही त्याशिवाय येतो इथं मावशेत्र आमच्या सकाळी पोळ्या करून करून आमले त्या तरी टक लावून बसले त्या बाबा रे येते. कारण की टक लावायसारखा देवच आहे हाय बाबा आणि ज्या वेळेला आपण सेवा करायला लागतो त्यावेळेला माणसं नावं ठेवते ती होय नाव ठेवल्याशिवाय का हा चौकीली स्वतःवरला नाता ही त्यात शिरलावी म्हणते ती खरंय बाबा पण देवा तसे मला साऱ्याने हे नावलं आता वा सत्य हे जाणवलं बजरंग बली आणि माझ्या बाळू मामाने मला बघा माणूस बनवलं. बाळू मामाने मला बघा माणूस बनवलं. आणि बाळू मामाने मला बघा माणूस बनवलं. बाळू मामाने मला बघा माणूस बनवलं. देवा हो भगवंतानं 2005 साली आहा भाकणूक सांगितली होती एक दिवस असा उगवल कसं हो बाबा आहा एक दिवस असा उगवल डॉक्टर हातात दिली या रोगाला औषध मिळणार नाही होय सगळ्या देवांची दारं लागतेली पण त्यावेळेला जगात प्रपंचात चालणारा एकच गाव आहे देवा आमचा गुरुमाऊली आहा एक नंबर भाज्याचे कारभारी सुरेशांना त्या गुरुमाऊलीनं चाललेल्या गाण्याला होय 200 रुपयाचं बहुमान केलं दिया तर आमच्या भगवंताला असा चेहरा हात ठेवून त्याने अशीच सेवा करावा आहा पण देवा बाळू धनगराने सांगितलं होतं कसं सांगितलं होतं 33 कोट द्या वाटी कोटलिंग सगळे जण दार लावून घेते त्या वेळेला या बाळू धनगराचा फिरता प्रपंच या दुनियेत जगात चालत राहील देवा खराय देवाची बघितला मी सगळ्यांनी हा? आता का नाही ती बघितलाय सगळ्यांनी बघितला होय ते बी कसा कसा आईने आपल्या लेकी सुद्धा घरला येऊ दिल्या नाही त्या कोरोनात गेल्या बाबलीत कुठे डोंगरात ठेवल्या हो ज्यांचा झटका होता नाही बाई माझी मुंबईला द्यायची आहा मुंबईवाली लेखन जावा येड्या बाबली झोपली देवा पाटलाचं व्याज होतं तेवढं नाही 14 दिवस कोरोना आहे पण देवा आहा त्या देवासाठी जर 1 रुपया खर्चला आहा तर 10 रुपये द्यायची ताकद ह्याच्यात आहे हाय बाबा पण त्याच्यापासला जर 1 रुपया निघाला काय होतं माहितीये का 100 कुठलं पाडतंय ती जय त्याला माहित आहे शंभरच्या 10 रुपये असतील महिन्यात. हा? हा. आणि बघताना तर माणसाला वाटतंय काय काय त्याच्या काय येडाय म्हणणार ही धोताराने असला कुठं देव असतो काय ही काय जेवायली हा गोंडोबो आहे काय आहे गोंडोबो मग हे माणसं काय आली ते काय देवा आता तुम्ही म्हणला म्हणून आम्ही म्हणले असा या बाळू धनगरानं सांगितल्याप्रमाणे या पाटलाची घर बाबा काय लागली करायला बाबा त्या म्हशीच्या गोट्याला जसं म्हशीच्या काचावर पाणी दिलं मारायला देवाच्या वेळेला त्या बाळू माझ्या सत्वानं म्हशीनं का चुकी मी पाना घातला होता बाबा रे अरे भंडारा लाव अरे भंडारा लाव माझ्या देवाचा अरे माझ्या बाळू या बाबाचा माझ्या बाळू या बाबाचा माझ्या बाळू या बाबाचा माझ्या बाळू या बाबाचा
धनगर त्या कुशाबा पाटलाच्या घरी बसायला जसं या सांगितलेल्या प्रमाणे देवाच्या वेळेला कुशाबा पाटलाची राणी आणि काय लागली होती करायला देवाच्या वेळेला म्हशीच्या गोट्यात जाऊन म्हशीचं दूध चरबी भरून काढलं होतं देवा हा आणि म्हशीच्या गोट्यामध्ये जायला जसं मामानं सांगितलेलं तसं घडायला घडलं होतं आणि चरबी भरून दूध घेऊन शिना बाबा रे हा दुधाचं पातेल आत घेऊन गेली होती दूध तापवलं होतं मामाला आपल्या पतिरायाला या कुशापा पाटलाला या कुशाबा पाटलाच्या राणीने शावाच्या भाकरी म्हशीचं दूध जेवाय वाढायला आणि दूध वाढलं होतं जेवायला देवाच्या ठिकाण्याला आणि जेवण खाणं केलं होतं या पाटलाने कुशापानं देवाच्या वेळेला कुशाबा पाटील आणि मामा दोघ जण मिळून जेवायला जेवण खाणं केलं देवा हा आणि काही लागलं होतं घडायला या पाटलाच्या वाड्यामध्ये असं? देवा हा आणि स्वतः यो पाटील काय लागला होता करायला काय लागलं होतं करायला बाबा मामा रे हा अरे तुझा आत्मा तृप्त झालाय अजून तुला काही पाहिजे सांग बाबा मामा लागला होता बोलायला त्यावेळेला यो स्वतः बाळू धनगर काय लागला होता बोलायला कसं? बाळू धनगर स्वतः लागला होता सांगायला होय बाबा हा. तुझ्या मला एक गोष्ट पटली तेवढी गोष्ट तुम्ही केली तर लई गोड होईल बाबा मामा या पाटलाला लागलं होतं बोलायला आणि पाटील लागलं होतं ऐकायला अरे बोला याला बघा लागला माझ्या याला बघा लागला देवा माझा बघा बाळाबा देवा माझा बघा बाळाबा मामा पाटलाला लागला होता बोलायला पाटील तुमचं गाव लय भक्तिवान आहे हो आणि तुझ्या गावाला 7 दिवसाचा भंडारा करूया म्हणताना कुशाबा पाटील या मामाला काही लागलं बोलायला बाबा बाबा रे हा तुझ्या पाटलानं मामाचं बोलणं ऐकून घेतलं ना मामाला लागला होता सांगायला आमच्या गावात पंच कमिटीचा निर्णय घेतो हा आणि मग मामा तुला सांगतो बाबा त्याच वेळेला असं पाटील बोलले बाळू धनगर काय बोलला पाटलाला हो बाबा तुझ्या गावातल्या पंचांचा निर्णय घेऊन मला सांग बाबा असं म्हणल्यावर आणि या कुशापा पाटलानं देवा त्याच टाइमाला पंच कमिटीला
सावडीच्या पाराला गेला होता. सावलीच्या पाराला जाऊन बाळू धनगरानं सांगितलेला विषय मांडायला. मांडल्याबरोबर पंच काय लागलं बोलायला बाबा. तेव्हा हा चालून भगवंत आपल्या नाराला आलाया. कशाला नको म्हणताय या. असं करता करता देवा या बाळू धनगराचा सप्ताह करायचा ठरायला. त्या पंच पाराला कमिटीचं ठरलं. या मेत्ते गावाला कुशाप्पा पाटलाला भंडारा करायचा ठरवला. आणि जसं ठरवलेल्या नियमानं देवाच्या वेळेला कुशाबा पाटील जाऊन शिना या बाळू धनगराला लागला होता बोलायला. आणि बाळू धनगराला सांगितलेला बाबा आम्ही भंडारा घालायला तयार आहे बाबा. अशा वेळेला बाळूने काय आशीर्वाद दिला हो. बाबा रे हा स्वतः बाळू धनगरानं आशीर्वाद दिलेला. तुला अडचण येईल तिथं बाळू धनगराला हाक मार म्हणून शिना सांगितलं होतं या बाळूने कुशाबा पाटलाला. आणि जसं कुशाप्पा पाटलाला सांगायला आणि असणाऱ्या भंडाऱ्याची तयारी करायला. कुणाकडनं काय असं भगती मागून देवा हा आणि पाटील या बोलत काय म्हणे. पाटील या सांगत काय म्हणे. आणि काय होता करत काय म्हणे. काय होता करत काय म्हणे. आणि काय लगोडा केली काय म्हणे. काय लगोडा केली काय म्हणे. पाटील या बोलत काय म्हणे. बाळू माझ्या मामाला काय म्हणे. देवा हा काय आणली होती. गहू आणलं होतं. शेत गहू शेतगाव कांडून कुठून घ्यायला. गुळ आणला होता आणि मामाला लागला होता सांगायला. मामा आज भंडाऱ्याचा सोहळा पुढे चालू करूया. असं कुशाबा पाटील मामाला लागला होता बोलायला. देवा हा आणि जसं कुशाप्पा पाटलानं सांगायला मामानं परवानगी घ्यायला. असा या बेटके गावाला भंडाऱ्याची सुरुवात व्हायला. या मित्ते गावाला इसी चौक भरायला देवा. हा आणि असणारी काही ठेवली होती खाईवर देवाच्या वेळेला. आणि काय लागलं होतं काय दिन शिजायला बाबा. देवा हा आणि आदर जीवाला खिरी लावे. आणि जीवाला खिरी लावे. नित्य माझ्या या गावाला वे. नित्य माझ्या या गावाला वे. शिरा लागेल तिथं बहिणा वे. शिरा लागेल तिथं बहिणा वे. एवढ्या बैगा या बिरात वे. एवढ्या बैगा या कैमात वे. तुझ्या बेडिया बाळ वे. तुझ्या बेडिया इतकी वे. आबळ लागेल दिसायला वे. आबळ लागेल दिसायला वे. थोडं पळेल भगताला वे. थोडं पळेल भगताला वे. देवा हो झिऱ्या पाऊस वे. झिऱ्या पाऊस वे.
त्या भांडारात एवढी निशा आहे शी. आमचं मेवणं गावा जवळ आलं नाही पण भाचा आज आमच्यात नाचला होय हरीचं पारणं पेटलं बाबा होय होय अरे बाळू मामा तुझं भांडार पिवळा आणि गोड चालू दे माझा गळा आणि अशी माझ्या वळमध्ये कोकिळा आणि तसा चालू दे माझा गळा अरे तुझं गाणं गातो मी वचारीन बोला अरे तुझं गाणं गातो मी वचारीन बोला अरे गाण्यासाठी द्यावा मला भरदार गेला अरे गाण्यासाठी द्यावा मला भरदार गेला अरे गिरी 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 अरे भानू मामा अरे बापुरी जसं या बाळू धनगराला सांगायला बाळू धनगराला सांगितलं मामा हा पावसानं थैमान घातलं या पावसानं थैमान घातलंय खीरचं प्रसाद तर शिजला या अनाथ माती लागलाय पाऊस कालवायला मामाला बघितलं लागली होती सांगायला मामानं वरून देवाकडे बघायला आणि असणारा माझा देव बाळापा देवाच्या वेळेला काही लागणार त्या करायला बाबा देवा रे अनाचा बोला याला गेला न मामा सांगा याला गेला अभिषेक केला अभिषेक केंगार आणि बाबू जाधव या दोन मावळ भक्तांनी 100-150 रुपयाचं भावमन केलं आमच्या भगवंत संत बाळूमामा नाही सत्यवान 4 हाताने देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा मावशावर तुमच्यातून जरा कारवाई तुम्ही बोलायला नाही काय होतं चालवायची 30-16 तुमच्या गावात बघायला मिळतोय तुम्हाला होय पण आपण काय म्हणतो काय म्हणतो आता देव गेला सर काय आपल्याला त्याला काय काम आहे देवाला हा का अरे माया सारी जोडून द्यावे आणि या संसारा पायी आणि भरला मायेचा माझा जगामध्ये आपलं कोण नाही भरला मायेचा माझा जगामध्ये आपलं कोण नाही अरे येताना काही आणत नाही अरे जाताना नेणार नाही आणि हात लावली नदीवाला तो नाही नाही हात लावली नदीवाला तो नाही नाही आणि तू म्हणतील घरदार आणि ते जिथंच राहणार बाबा रे अरे मेल्यावरती तुझा घर रे गावाच्या बाहेर मेल्यावरती तुझा घर रे गावाच्या बाहेर आणि तू म्हणशील पैसा अडका आणि तू तर झाला कमर मोडका देवा आणि मेल्यावरती संगत गिर फक्त एक मडका मेल्यावरती संगत गिर फक्त एक मडका देवा बोला मोर्चा जर अवघड आहे सांगू का मावशव नको आणि ते तर तुझ्या मागलं ज्वारे आणि मेल्यावरती तुझ्या नावाचं पडतेल कापड मेल्यावरती तुझ्या नावाचं पडतेल कापड
जखमीला गंगा जळाली आणि त्याची होईल तुझी घेत म्हणून साठी काय करावं अखंड विश्वास ठेव रामच्या बाळू मामा वेळे अखंड विश्वास ठेव रामच्या बाळू मामा वेळे देवा हो संसार प्रपंच कुठं पण करा केला पाहिजे पण आयुष्य हा, एकदाच आहे परत मिळेल अशी शंका कमी हा कमी हो परत मिळेल हो का संसार किती जरी केला बाबा आरतीचं टायमिंग झालं मुख बोलाया वचन हा, ज्यांना भगवंतानं कोणी जर हात दिला असत्याला हा. तर आपल्या बाळूमामासाठी नाही सदैवासाठी सगळ्यांनी वर हात करून टाळी वाजवायची आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम जय तुकाराम अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम जय तुकाराम अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम अरे नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय अरे नमः शिवाय सत्यवाई नमः शिवाय अरे नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय अरे नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल बिरदेव नमः शिवाय नमः शिवाय बालिकराया नमः शिवाय नमः शिवाय काशीलिंगा नमः शिवाय नमः शिवाय मेधी माऊली नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय अरे बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय सत्यवाणी नमः शिवाय सत्यवाई नमः शिवाय सत्यवाई नमः शिवाय नमः शिवाय बेटी माऊली नमः शिवाय बेटी माऊली नमः शिवाय बेटी माऊली नमः शिवाय बोला भगवानच्या बोला सत्यवाईच्या देवा हा, आमच्या बजरंग बलींची इच्छा आहे कशी? एकदा 2 ढोल वाजवून दाखवा होय पण आरती झाल्यावर सगळ्यांनी हायच्या जागेवर बसा ही 2 ढोल जे आहेत की पाठीमागे एक आणि पुढे एक बांधून तुम्हाला वाजवून दाखवतो मग आमच्या सांगोल्याला जातो माझ्या गावाला माझ्या गावाला देवाचा भंडारा देवाचा भंडारा देवाचा भंडारा देवाचा भंडारा अरे मामा बोलू लागला बाबा सांगू लागला